नमस्कार. मी संदीप राक्षे. कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील घनदाट जंगलांच्या मध्यभागी असलेले याना केव्ज, याना गुहा हे निसर्ग, अध्यात्म आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम असलेले ठिकाण आहे. मी व माझा चिरंजीव संकेत सोबत परिवार घेऊन 11 एप्रिल रोजी शिरशी हुलगोल येथे पोचलो. रात्री हुलगोल येथील आरिका होमस्टे येथे मुक्काम करून सोंदा येथील सहस्त्रलिंगांचे दर्शन घेऊन शिरशी येथील मरिकांबा देवीचे दर्शन घेऊन शिरशीपासूनच 38 किलोमीटरवर असलेल्या याना या ठिकाणी पोचलो. भोसरी पुणेपासून सुमारे 564 किलोमीटर अंतरावर असलेल्या याना पर्यटन स्थळावर 12 एप्रिल 2026 रोजी पोचलो. याना हे स्थान केवळ पर्यटन स्थळ नाही तर एक पवित्र अनुभव आहे. निसर्गाशी संवाद साधण्याचा, इतिहासात डोकावण्याचा आणि अध्यात्मात हरवून जाण्याचा एक प्रयत्न आहे. याना परिसरात पाऊल टाकताच जणू आपण एक वेगळ्याच जगात प्रवेश करतो. हजारो एकर पसरलेलं घनदाट जंगल, आकाशाला भिडणारे अजस्त्र वृक्ष, मधूनच वाहणारे स्वच्छ ओढे आणि बांबूंची दाट बेटे, रातकिड्यांचा सतत घुमणारा आवाज, हे सगळं मिळून एक गूढ, शांत आणि जिवंत वातावरण तयार करतं. हवेत दरवळणारा औषधी वनस्पतींचा सुगंध मनाला प्रसन्न करतो. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना निसर्गाची एक नवीन गोष्ट उलगडत जाते. जंगलातून चालताना सूर्यप्रकाशही थेट जमिनीवर पोचत नाही. तो पानांच्या फटीतून सोनेरी किरणांसारखा खाली उतरतो, जणू देवाचा आशीर्वादच. या अद्भुत स्थळाला एक गूढ पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. दंतकथा अशी सांगते की राक्षसराज भस्मासुराला भगवान शंकरांनी वरदान दिलं होतं. तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो क्षणार्धात भस्म होईल. सत्तेच्या आणि अहंकाराच्या नशेत भस्मासुराने स्वतः भगवान शिवालाच या वरदानाचा बळी बनवण्याचा प्रयत्न केला. संकटात सापडलेल्या शिवांनी या याना जंगलात आश्रय घेतला असं मानलं जातं. तेव्हा भगवान विष्णू यांना मोहिनी रूप धारण करण्यास सांगण्यात येतं. ते सर्व देवतांनी सांगितल्यामुळे मोहिनी अवतारातील विष्णू या जंगलात येतात. जंगलात आल्यावर मोहिनीच्या सौंदर्याने भस्मासूर मोहित होतो आणि मोहिनीने नृत्यासाठी त्याला प्रवृत्त केलं. नृत्याच्या हालचालींची नक्कल करताना मोहिनीने स्वतःच्या डोक्याला स्पर्श केला आणि भस्मासुरानेही तसंच केले. परिणाम तो स्वतःच भस्म झाला. असं मानलं जातं की हा प्रसंग ज्या ठिकाणी घडला तेच हे ठिकाण म्हणजे याना. याना परिसरात 2 भव्य खडकांचे स्तंभ आकाशाला भिडताना दिसतात. भैरव शिखर भगवान शिवाचे प्रतीक, मोहिनी शिखर मोहिनी रूपातील विष्णूचे प्रतीक. ही दोन्ही शिखरं दुरून पाहिल्यास काळ्या दगडांचे प्रचंड किल्ले वाटतात, जणू देवांनी स्वतः घडवलेली शिल्पकला. भैरवेश्वर गुहेत प्रवेश करताना एक वेगळाच अनुभव येतो. आत एक नैसर्गिक शिवलिंग आहे ज्यावरून पाण्याचा अखंड प्रवाह वाहत असतो. कोणत्याही मानवनिर्मित हस्तक्षेपाशिवाय तयार झालेली ही रचना भक्तांच्या मनात प्रचंड श्रद्धा निर्माण करते. गुहेतील वातावरण अत्यंत शांत, गूढ आणि ध्यानासाठी पोषक आहे. खडकांच्या फटीतून आत येणारे सूर्यकिरण त्या अंधारात सोनेरी प्रकाशाची एक दिव्य रेषा तयार करतात. या गुहांमध्ये ध्वनिशास्त्र विलक्षण आहे. अगदी हलकासा आवाजही गुहेत घुमतो आणि त्याला एक वेगळीच गूढ प्रतिध्वनी मिळते. पण त्याचवेळी तिथली शांतता इतकी गहन आहे की स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटतो. याना हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे
तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही हे अत्यंत महत्त्वाचं आहे. येथील खडकांची रचना ही भारतातील सर्वात मोठ्या कार्स्ट चुनखडी रचनांपैकी एक मानली जाते. हे खडक लाखो वर्षापूर्वी सागरी जीव, प्रवाळ आणि शिंपले यांच्या संचयन आणि संकोचनामुळे तयार झाले आहेत. किंचित आम्लधर्मी पावसाच्या पाण्यामुळे या चुनखडीचे विद्रावण होत गेले आणि त्यातून तयार झाले आहे. गुहा, टोकदार कडा, स्तंभ, कंदरा या खडकांचा काळा रंग ह्या कार्बनयुक्त पदार्थांमुळे आणि शतकानुशतकांच्या अपक्षयामुळे झालेला आहे. शास्त्रांच्या मते या रचना सुमारे 25 कोटी वर्षाहून अधिक जुन्या असून त्या प्राचीन भूवैज्ञानिक काळातील आहेत. ज्या काळात पृथ्वीवर जीवनाचा वेगळाच प्रवास सुरू होता. कर्नाटकातील याना हे ठिकाण फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तो एक अनुभव आहे. निसर्ग, अध्यात्म, इतिहास, विज्ञान यांचं एकत्रित रूप आहे. साक्षात इथंच ते पाहायला मिळतं. जंगलातून चालत चालत जेव्हा आपण त्या विशाल खडकासमोर उभे राहतो तेव्हा मनात एकच भावना निर्माण होते, आपण किती लहान आहोत व निसर्ग किती विराट आहे, महान आहे. धन्यवाद.